बच्चों, आज हम तृतीय भाषा हिंदी विषय के अंतर्गत 10वीं कक्षा के तीसरा पाठ गिल्लू इस पाठ की आगे की जानकारी प्राप्त कर लेंगे। बच्चों, हम पिछले 2 कक्षाओं की जानकारी से ये सब जान चुके हैं ना। गिल्लू किस स्थिति में लेखिका को मिला था? क्या आप में से कोई बता सकते हैं किस अवस्था में गिल्लू लेखिका को मिला था? हाँ बच्चों, आपने बिल्कुल ठीक कहा है। गिल्लू जब लेखिका को मिला था वह पूरी तरह से घायल हो चुका था। वह गमले और दीवार की संधि में चिपका पड़ा था और भयभीत हो गया था। 2 कौवे की चोंच की घाव उसके लिए बहुत थी। वह निश्चेष्ट सा गमले से चिपका पड़ा था। तब लेखिका उसे हौले से उठाकर अपने कमरे में ले आती है और उसका रक्त पोंछकर घावों पर पेंसिलिन का मरहम लगाती है और कई घंटों के उपचार के उपरांत उसके मुंह में एक एक बूंद पानी टपकाया जा सकता है और 2 या 3 दिनों में वह इतना स्वस्थ बन जाता है कि गिलहरी महादेवी वर्मा जी का हाथ पकड़कर चलने लगता है और 3-4 मास में उसके स्निग्ध रोए, जब्बेदार पूंछ और चंचल चमकीली आंखें सबको विस्मित करने लगती है। सभी उसे गिल्लू कहकर पुकारने लगते हैं। तब लेखिका गिलहरी के लिए एक फूल रखने की हल्की सी डलिया लेकर उसमें रुई बिछाकर उसे तार से खिड़की पर लटका देते हैं और 2 वर्ष वही गिल्लू का घर रहा। वहाँ स्वयं हिलकर अपने घर में झूलता रहता, अपनी मन को सी आंखों से सबको विस्मित करके अंदर और बाहर देखता रहता और न जाने क्या समझता रहता था और उनकी समझदारी और कार्यकलाप पर सबको आश्चर्य होता था। न जाने गिलहरी को एक बार लेखिका का ध्यान आकर्षित करने की इच्छा हो जाती है। तब वहाँ जहाँ पर लेखिका बैठने लिखती थी उसके पास जाकर खिड़की पर डाले गए पर्दे की चुन्नट से ऊपर और नीचे तेजी से दौड़ने लगता था। उसका यहाँ दौड़ने का क्रम तब तक चलता जब तक लेखिका उसे पकड़ने के लिए न उठती। तब जाके उसे तसल्ली मिलती थी। इस तरह लेखिका के ध्यान आकर्षित करने के लिए गिल्लू यहाँ दौड़ने का क्रम चलाता था, दौड़ता रहता था और लेखिका को चौंकाने की आशा भी उनमें एक बार उत्पन्न हो जाती है। तब वहाँ गिलहरी फूलदाने के फूलों में, पर्दे की चुन्नट में, सोनजूही की पत्ती में छिप जाता था। इस तरह करके वहाँ लेखिका को चौंकाता रहता था। लेखिका के पास बहुत सारे पशु पक्षियाँ थी, लेकिन उनमें से किसी पक्षी या प्राणी को इतना धैर्य नहीं हुआ था कि वहाँ लेखिका के साथ खाना खाए। लेकिन गिलहरी जब लेखिका खाना खाने के लिए बैठ जाती थी तब उसके पास दौड़ कर आता था और उसके ताली में बैठना चाहता था। लेखिका ने बहुत प्रयासों द्वारा, बहुत कोशिश करने के बाद यह सिखाती है कि ताली के पास बैठकर एक चावल को लेकर खाना चाहिए। कुछ ही दिनों में गिलहरी सीख लेता है। बड़ी सफाई से एक चावल उठाकर ताली के पास बैठकर खाना सीख जाता है। इस तरह इन दोनों का संबंध माँ बच्चों की तरह बहुत ही अच्छा था। एक बार लेखिका कुछ सामान खरीदने के लिए बाजार जाते हैं तो मोटर दुर्घटना होकर अस्पताल में दाखिल होना पड़ता है। तब गिलहरी दरवाजे के पास दौड़ कर आता है और किसी अन्य व्यक्तियों को देखकर वापस अपने झूले में जाकर उदास होकर बैठ जाता था। सभी उसे खाने के लिए काजू ले आते थे
लेकिन एक भी काजू को गिल्लू नहीं खाता था। गिल्लू का प्रिय खाद्य तो काजू ही था, लेकिन लेखिका के अनुपस्थिति के कारण वहाँ एक काजू को भी नहीं खाया था। जब लेखिका अस्पताल से वापस आकर सफाई करने के लिए उस झूले को लेती है, तब उसे काजू भरे मिलते हैं। तब उन्हें एहसास होता है कि जितना प्यार गिल्लू से लेखिका करती है, उससे ज़्यादा गिलहरी लेखिका को प्यार करता है। और गर्मियों के दिनों में जब लेखिका दोपहर में काम करती रहती थी, तो गिल्लू न बाहर जाता था, न अपने झूले में बैठता था। वह लेखिका के पास रखी सुराही पर लेट जाता और इस प्रकार वहाँ समीप भी रहता और ठंडक में भी रहता था। यहाँ तक हम पिछले 2 कक्षाओं से इतनी जानकारी प्राप्त कर चुके हैं। तो बच्चों, आज हम आगे की जानकारी प्राप्त कर लेंगे पीपीटी के द्वारा। तो बच्चों, हम सब जानते हैं कि गर्मियों के दिन गिलहरी लेखिका के पास ही रहना चाहता था। वहाँ उस समय लेखिका के पास रखी हुई सुराही पर लेट जाता और इससे उन्हें एहसास होता था कि मैं लेखिका के पास ही हूँ। इस तरह गिलहरी और लेखिका का संबंध बहुत ही अच्छा था। गिलहरियों के जीवन की अवधि 2 वर्ष से अधिक नहीं होती, अतः गिल्लू की जीवन यात्रा का अंत आ ही गया। गिलहरियों की जीवन अवधि 2 वर्ष से अधिक नहीं रहती। ಆ ಅಳಿಲಿನ ಜೀವಿತಾವಧಿ 2 ವರ್ಷಗಳಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಇರೋದಿಲ್ಲ. ಕೊನೆಗೂ ಗಿಲ್ಲುವಿನ ಜೀವನ ಯಾತ್ರೆಯ ಕೊನೆಯ ಕ್ಷಣ ಬಂತು. दिन भर उसने न कुछ खाया न वहाँ बाहर गया. ದಿನಪೂರ್ತಿ ಅದು ಹೊರಗಡೆ ಎಲ್ಲೂ ಹೋಗಲಿಲ್ಲ, ತನ್ನ ಜೋಕಾಲಿಯಲ್ಲಿ ಆಟವನ್ನು ಆಡಲಿಲ್ಲ, ಯಾರ ಜೊತೆಗೂ ಮಾತನಾಡಲಿಲ್ಲ. ಹೊರಗಡೆ ಏನದು ಅಳಿಲಿನ ಮರಿಗಳ ರಾಜನಾಗಿ ಮೆರೀತಾ ಇತ್ತೋ ಹಾಗೆ ಬೇರೆ ಅನ್ಯ ಅಳಿಲಿನ ಮರಿಗಳ ಜೊತೆಗೂ ಸಹ ಮಾತನಾಡಲಿಲ್ಲ. ತುಂಬ ಶಕ್ತಿಹೀನವಾದ ಹಾಗೆ ಅದು ಒಂದು ಕಡೆ ಮನೆ ಒಂದು ಕಡೆ ಅಂದರೆ ಲೇಖಕಿಯವರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿಯೇ ಇತ್ತು, ಮಲಗಿತ್ತು. पंजे इतने ठंडे हो रहे थे कि मैंने जाकर हीटर जलाया और उसे उष्णता देने का प्रयत्न किया. गिलहरी के पंजे तो बहुत ठंडे हो गए थे. तब लेखिका उठकर हीटर जलाती है और उसे उष्णता देने का प्रयत्न करती है. ಅಳಿಲಿನ ಮರಿಯ ಕೈಗಳು ತುಂಬ ತಣ್ಣಗಾಗೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ವು. ಆಗ ಲೇಖಕಿಯವರು ಎದ್ದು ಹೀಟರ್ ಹಾಕಿ ಅದರ ಮೂಲಕ ಬಟ್ಟೆಯ ಮೂಲಕ ಅದಕ್ಕೆ ಉಷ್ಣತೆಯನ್ನು ನೀಡುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಿದರು. ಆದರೆ ಅವರ ಪ್ರಯತ್ನ ಸಫಲವಾಗಲೇ ಇಲ್ಲ. परंतु प्रभात की प्रथम किरण के साथ ही वह चिरनिद्रा में सो गया. लेखिका जितनी कोशिश करने पर भी गिल्लू बच नहीं पाता है. प्रभात की प्रथम किरण के साथ, प्रभात यानी सूर्योदय, प्रभात की प्रथम किरण के साथ ही वह चिरनिद्रा में सो गया. चिरनिद्रा में सो जाना इसका अर्थ होता है उसका जीवन की अंत्य हो जाना. ಲೇಖಕಿಯವರ ಎಷ್ಟೋ ಪ್ರಯತ್ನಗಳ ನಂತರವೂ ಸಹ ಗಿಲಹರಿ ಬದುಕಲಿಲ್ಲ. ಕೊನೆಗೆ ಅದು ಸೂರ್ಯೋದಯವಾಗ್ತಾ ಇದ್ದಂತೆ, ಸೂರ್ಯನ ಪ್ರಥಮ ಕಿರಣಗಳು ಭೂಮಿಯನ್ನು ಸ್ಪರ್ಶಿಸ್ತಾ ಇದ್ದಂತೆ ಶಾಶ್ವತವಾಗಿ ಕಣ್ಣನ್ನು ಮುಚ್ಚಿಕೊಂಡು ಶಾಶ್ವತವಾಗಿ ನಿದ್ದೆ ಮಾಡ್ತು. ಶಾಶ್ವತವಾಗಿ ಕಣ್ಣನ್ನು ಮುಚ್ಕೊಳ್ತು. ಮುಚ್ಚಿದಂಥ ಕಣ್ಣುಗಳು ತೆರೀಲೇ ಇಲ್ಲ. ಅಂದರೆ ಅದು ಸಾವನ್ನು ಅಪ್ತು. उसका झोला उतार कर रख दिया गया है और खिड़की की जाली बंद कर दी गई है. परंतु गिलहरियों की नई पीढ़ी जाली के उस पार छिक छिक करती ही रहती है और सोन जूही खिलती ही रहती है. ಆ ಅಳಿಲಿನ
ಮರಿಗಾಗಿಯೇ ಸಿದ್ಧಪಡಿಸಿರುವಂಥ ಮನೆ, ಅದರ ಜೋಕಾಲಿಯನ್ನು ಕಿಟಕಿಯಿಂದ ತೆಗೆದು ಒಂದು ಕಡೆ ಇಡಲಾಯಿತು. ಜೊತೆಗೆ ಆ ಅಳಿಲಿನ ಮರಿಗೆ ಲೇಖಕಿಯವರು ಅದು ಸ್ವತಂತ್ರವಾಗಿರಲಿ ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಏನು ಮಾಡಿದರು, ಕಿಟಕಿಯ ಒಂದು ಭಾಗವನ್ನು ಕತ್ತರಿಸಿ ಅದಕ್ಕೆ ಓಡಾಡೋದಕ್ಕೆ ಜಾಗವನ್ನು ಕಲ್ಪಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಹಾಗೆ ಆ ಜಾಲರಿಯನ್ನು ತೆಗೆದು ಅದನ್ನು ಕ್ಲೋಸ್ ಮಾಡಲಾಯಿತು. ಕಿಟಕಿಯನ್ನು ಮತ್ತೆ ಮೊದಲಿನ ಸ್ಥಿತಿಗೆ ತರಲಾಯಿತು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಮಾಡಿರುವಂಥ ದಾರಿಯನ್ನು ಮುಚ್ಚಲಾಯಿತು. परंतु गिलहरी की नई पीढ़ी जाली के उस पार ಚಿಕ್ ಚಿಕ್ करती ही रहती है. ಆದರೆ ಆ ಕಿಟಕಿಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವಂತಹ ಗಿಡದಲ್ಲಿ ಆ ಅಳಿಲಿನ ಮರಿಯ ಹೊಸ ಪೀಳಿಗೆಯ ಅಳಿಲಿನ ಮರಿಗಳು ಅದೇ ಶಬ್ದವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಕುಣಿದಾಡ್ತಾ ಇದ್ವು, ನಗದಾಡ್ತಾ ಇದ್ವು, ಸಂತೋಷದಿಂದ ಆಟವನ್ನು ಆಡ್ತಾ ಇದ್ವು. और सोन जूही खिलती ही रहती है. ಗಿಲ್ಹರಿಗೆ ಬಹಳ ತುಂಬ ಇಷ್ಟ ಆಗ್ತಾ ಇರುವಂತಹ ಸೋನ್ ಜೂಹಿ ಅಂದರೆ ಸಂಪಿಗೆಯ ಮರದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಹೊಸ ಹೂಗಳು ಅರಳುತ್ತಾ ಇದ್ವು. ಹೀಗೆ ಪ್ರಕೃತಿ ನಿರಂತರವಾದಂತಹ ತನ್ನ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾನೇ ಇತ್ತು. ನಿರಂತರವಾಗಿ ಪ್ರಕೃತಿಯಲ್ಲಿ ಬದಲಾವಣೆಗಳು ಆಗ್ತಾನೇ ಇದ್ವು. सोन जूही लता के नीचे गिल्लू की समाधि है, इसलिए भी कि उसे वह लता सबसे अधिक प्रिय थी. लेखिका सोन जूही लता के नीचे ही उसके यानी गिलहरी की समाधि बनाते हैं, क्योंकि गिल्लू सोन जूही फूलों से, सोन जूही लता से बहुत प्यार करता था. ಅಳಿಲಿನ ಮರಿಯ ಸಮಾಧಿಯನ್ನು ಸಂಪಿಗೆಯ ಮರದ ಸಮಾಧಿಯನ್ನು ಮಾಡಿ ಅದರ ಮೇಲೆ ಒಂದು ಸಂಪಿಗೆಯ ಸಸ್ಯವನ್ನು ಅವರು ನೆಡ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಅಳಿಲಿನ ಮರಿಗೂ ಸಹ ಆ ಸಂಪಿಗೆ ಮರ ಅಂದರೆ ತುಂಬ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇತ್ತು. ಹೆಚ್ಚಾಗಿ ಅದು ಸಂಪಿಗೆಯ ಮರದಲ್ಲೇ ಆಟವನ್ನು ಆಡ್ತಾ ಇತ್ತು. ಮತ್ತು ಜೊತೆಗೆ ಲೇಖಕಿಯವರನ್ನು ಬೆಚ್ಚಿ ಬೀಳಿಸೋದಕ್ಕಾಗಲಿ ಅವರನ್ನು ಭಯಭೀತಗೊಳಿಸಬೇಕು ಅನ್ನೋ ಆಸೆ ಅದಕ್ಕೆ ಬಂತು ಅಂದರೆ ಅದು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು, ಆ ಸಂಪಿಗೆಯ ಮರದ ಎಲೆಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಬಚ್ಚಿಟ್ಕೊಳ್ತಾ ಇತ್ತು. ಲೇಖಕಿಯವರು ಪೂಜೆಗಾಗಿ ಹೂವನ್ನು ಕಿತ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಆ ದೇಹದ ಚರ್ಮದ ಮೆತ್ತನೆಯ ಸ್ಪರ್ಶ ಅವರಿಗಾದಾಗ ತಕ್ಷಣ ಹೆದರಿ ಕೈಯನ್ನು ಹಿಂದೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದು. ಆಗ ಆ ಅಳಿಲಿನ ಮರಿ ತುಂಬ ಖುಷಿ ಪಡ್ತಾ ಇತ್ತು, ನಾನು ಹೆದರಿಸಿಬಿಟ್ಟೆ, ನಾನು ಭಯಗೊಳಿಸಿದೆ ಇವ್ರನ್ನ ಅಂಥೇಳಿ. ಆ ರೀತಿ ಸಣ್ಣ 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 ಪುಟ್ಟ ಆನಂದವನ್ನು ಅದು ಪಡಿತಾ ಇತ್ತು. ಆ ಸಂಪಿಗೆ ಮರವನ್ನು ಹೆಚ್ಚಾಗಿ ಪ್ರೀತಿಸ್ತಾ ಇದ್ದಂಥ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಲೇಖಕಿಯವರು ಏನು ಮಾಡಿದರು, ಆ ಗಿಲ್ಹರಿಯ ಸಮಾಧಿಯ ಮೇಲೆ ಒಂದು ಸಂಪಿಗೆ ಮರವನ್ನು ನೆಟ್ಟರು. इसलिए भी कि उस लघु घात का किसी वासंत दिन जूही के पिता छोटे फूल के रूप में खिल जाने का विश्वास लेखिका को संतोष देता था. ಮತ್ತೊಂದು ಕಾರಣ ಇತ್ತು ಲೇಖಕಿಯವರು ಆ ಸಮಾಧಿಯ ಮೇಲೆ ಸಂಪಿಗೆಯ ಮರವನ್ನು ನೆಡೋದಕ್ಕೆ. ಅಂದರೆ ಲೇಖಕಿಯವರಿಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಇತ್ತು, ಆ ಸಂಪಿಗೆಯ ಮರದಲ್ಲಿ ಅರಳುವಂಥ ಹಳದಿ ಘಮಘಮಿಸುವಂಥ ಹಳದಿ ಪುಷ್ಪಗಳು ಅಂದರೆ ಸಂಪಿಗೆಯ ಹೂವಿನ ರೂಪದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಗಿಲ್ಹರಿ ಹುಟ್ಟಿ ಬರುತ್ತೆ ಅನ್ನೋ ಒಂದು ನಂಬಿಕೆ, ಅನ್ನೋ ಒಂದು ವಿಶ್ವಾಸ ಅವರಿಗಿತ್ತು. ಅಷ್ಟೊಂದು ಲೇಖಕಿಯವರು ಗಿಲ್ಹರಿಯನ್ನು ಪ್ರೀತಿಸ್ತಾ ಇದ್ದರು. ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಆ ಗಿಲ್ಹರಿಯ ಸಮಾಧಿಯ ಮೇಲೆ ಸಂಪಿಗೆಯ ಮರವನ್ನು ನೆಡ್ತಾರೆ. ಏನೇ लेखिका जानती थी कि गिलहरी को यह पुष्प बहुत पसंद है, इसलिए गिलहरी के समाधि के ऊपर वो लता सोन जूही लता को लगा देते हैं. और उन्हें यह भी विश्वास था कि एक न एक दिन यह लघु घात यानी गिलहरी किसी वासंती के दिन जूही के पिता छोटे फूल के रूप में ज़रूर खिलेगा. इस विश्वास के साथ वहाँ उस सोन जूही लता के नीचे गिलहरी की समाधि बनाते हैं. इस तरह यहाँ देखिए बच्चों, इस चित्र में जो दिखाई दे रहा है ना, इस तरह नीचे गिल्लू की समाधि बनाते हैं और उसके ऊपर सोन जूही लता लगाते हैं. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಆ ಅಳಿಲಿನ ಮರಿಯ ಸಮಾಧಿಯನ್ನು ಮಾಡಿ ಆ ಸಮಾಧಿಯ ಮೇಲೆ ಆ ಸುಗಂಧಭರಿತವಾದಂಥ ಸಂಪಿಗೆಯ ಸಸ್ಯವನ್ನು ಅವರು ಅಲ್ಲಿ ನೆಡ್ತಾರೆ. इस तरह गिल्लू और महादेवी वर्मा जी का संबंध बहुत ही अवर्णनीय था. महादेवी वर्मा जी की ममता का वर्णन हम
केवल शब्दों में कर नहीं सकते हैं। बिल्कुल एक माँ और बच्चों की तरह उन दोनों का प्यार था। तो बच्चों, ये था गिल्लू पाठ का विवरण। मैं समझती हूँ आप इस पाठ को अच्छी तरह से समझ चुके हैं और इस पाठ में कोई भी प्रश्न पूछा जाए तो आप बहुत ही आसानी से इस प्रश्न का, उन सारे प्रश्नों का उत्तर दे सकेंगे। तो बच्चों, अब इस पाठ का विवरण तो समाप्त हो गया है। हम इस पाठ में निहित कुछ व्याकरण अंशों के बारे में भी जानकारी प्राप्त कर लेंगे। तो बच्चों, यहाँ पर कुछ शब्द है। यह शब्द स्त्रीलिंग और पुल्लिंग के शब्द है। तो आइए बच्चों, हम सब जान लेते हैं। तो हम पुल्लिंग के शब्द दिए तो स्त्रीलिंग में उन शब्द को किस तरह हम लिख सकते हैं, उसका परिवर्तन किस तरह होता है। तो यहाँ पर पुल्लिंग के कुछ शब्द दिए गए हैं, वो इस प्रकार है। लेखक, श्रीमान, मयूर, कुत्ता, कवि और पिता। तो आइए बच्चों, अब हम देखते हैं इसका स्त्रीलिंग रूप क्या होता है। लेखक का स्त्रीलिंग रूप होता है लेखिका। हम कन्नड़ में लेखकी कहते हैं। ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಲೇಖಕ ಶಬ್ದದ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ರೂಪ ಲೇಖಕಿ ಅಂತ ಆಗುತ್ತೆ. ಆದರೆ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಈ ಲೇಖಕ್ ಇದು ಪುಲ್ಲಿಂಗ ಶಬ್ದ ಆಗಿದ್ದು, ಇದನ್ನು ಸ್ತ್ರೀಲಿಂಗದಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕಾದಾಗ ನಾವು ಲೇಖಕಿ ಹಾಗೆ ಬರೆಯೋ ಹಾಗಿಲ್ಲ, ಅದನ್ನು ಲೇಖಿಕಾ ಅಂತ ಬರಿಬೇಕು. श्रीमान, इसका स्त्रीलिंग रूप होता है श्रीमती. मयूर शब्द का स्त्रीलिंग रूप होता है मयूरी. कुत्ता शब्द का स्त्रीलिंग रूप होता है कुतिया. कवि शब्द का स्त्रीलिंग रूप होता है कवयित्री. पिता शब्द का स्त्रीलिंग रूप होता है माता. तो बच्चों, आप सब जान चुके हैं ना इन सारे शब्दों का स्त्रीलिंग रूप क्या होता है। तो आइए आगे देखते हैं वचन। वचन में दो प्रकार होते हैं, एकवचन और बहुवचन। तो हम एक वचन में दिए गए शब्दों का बहुवचन रूप किस प्रकार लिखते हैं, आइए बच्चों अब हम देख लेते हैं। उंगली, यहाँ एक वचन का शब्द है, इसे बहुवचन में बदलते समय वहाँ उंगलियाँ बन जाता है. ಉಂಗ್ಲಿ ಅನ್ನೋದು ಏಕವಚನ ಶಬ್ದವಾಗಿದ್ದು ಅದನ್ನು ಬಹುವಚನಕ್ಕೆ ಪರಿವರ್ತಿಸಿದಾಗ ಉಂಗ್ಲಿಯ ಅಂತ ಆಗುತ್ತೆ. ಏಕವಚನದಲ್ಲಿ ಲಿ ಮಹಾಪ್ರಾಣವಾಗಿರುತ್ತೆ, ಅದನ್ನು ಬಹುವಚನಕ್ಕೆ ಪರಿವರ್ತಿಸಿದಾಗ ಲಿ ಅಲ್ಪ ಪ್ರಾಣವಾಗುತ್ತೆ ಮತ್ತು ಯಾ ಅಕ್ಷರದ ಮೇಲೆ ಚಂದ್ರಬಿಂದುವನ್ನು ಹಾಕ್ತೀವಿ, ಆಗ ಅದು ಬಹುವಚನದ ಶಬ್ದ ಅಂತ ಅನಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಆಂಖ್, इसका बहुवचन रूप होता है आंखें. पूंछ, इस शब्द का बहुवचन रूप होता है पूंछ. पूंछ ಯಾವ ರೀತಿಯ ಇದು ಯಾವುದೇ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಏಕವಚನದಲ್ಲೂ ಪೂಂಚ್ ಅಂತ ಇರುತ್ತೆ, ಬಹುವಚನದಲ್ಲೂ ಸಹ ಪೂಂಚ್ ಅಂತ ಇರುತ್ತೆ. पंजा, इसका बहुवचन रूप होता है पंजे. लिफाफा, इसका बहुवचन रूप होता है लिफाफे. घोंसला, इस शब्द का बहुवचन रूप होता है घोंसले. कौवा, इस शब्द का बहुवचन रूप होता है कौवे. खिड़की, इस शब्द का बहुवचन रूप होता है खिड़कियाँ. और फूल, इस शब्द का बहुवचन रूप होता है फूल. यानी फूल भी एक वचन में वैसा ही रहता है और बहुवचन में भी वैसा ही रहता है. घर, यह शब्द भी एक वचन में वैसा एक वचन में जैसा रहता है, बहुवचन में भी वैसा ही रहता है. तो बच्चों, अब हम लिंग और वचन के बारे में इस पाठ में आए हुए लिंग शब्द और वचन शब्दों के बारे में जानकारी प्राप्त कर चुके हैं. तो अब हम देखते हैं प्रेरणार्थक रूप. प्रेरणार्थक क्रिया जानते हैं ना आप. प्रेरणार्थक क्रिया का अर्थ होता है किसी की प्रेरणा से किया जाने वाले कार्य को हम प्रेरणार्थक क्रिया कहते हैं. हिंदी में प्रेरणार्थक क्रिया में दो प्रकार होते हैं, प्रथम प्रेरणार्थक क्रिया और द्वितीय प्रेरणार्थक क्रिया. यहाँ पर कुछ शब्द दिया गया है, यानी क्रिया शब्द. लिखना, मिलना, छेड़ना, भेजना,
सोना, रोना, पीना, सीना। यह क्रिया शब्द है। इन क्रिया शब्दों का प्रथम प्रेरणार्थक क्रियारूप और द्वितीय प्रेरणार्थक क्रियारूप क्या क्या होता है वो अब हम जान लेंगे ಮಕ್ಕಳೇ. ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಕ್ರಿಯೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಎರಡು ಪ್ರಕಾರಗಳನ್ನು ನೋಡ್ತೀವಿ. ಒಂದು ಪ್ರಥಮ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಕ್ರಿಯಾ, ಇನ್ನೊಂದು ದ್ವಿತೀಯ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಕ್ರಿಯಾ. ಇಲ್ಲಿ ಕೆಲವು ಕ್ರಿಯಾಶಬ್ದಗಳನ್ನು ಕೊಡಲಾಗಿದೆ. ಮೊದಲನೇದು ಲಿಖನ, ಎರಡನೇದು ಮಿಲ್ನ, ಮೂರನೇದು ಛೇಡನ, ನಾಲ್ಕನೇದು ಭೇಜನ, ಐದನೇದು ಸೋನಾ, ಆರನೇದು ರೋನ, ಏಳನೇದು ಪೀನ, ಎಂಟನೇದು ಸೀನ. ಇವು ಎಲ್ಲವೂ ಕ್ರಿಯಾಶಬ್ದಗಳು. ಈ ಕ್ರಿಯಾಶಬ್ದಗಳನ್ನು ಪ್ರಥಮ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಕ್ರಿಯಾರೂಪಕ್ಕೆ ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡಿದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ ಮತ್ತು ದ್ವಿತೀಯ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಕ್ರಿಯಾರೂಪಕ್ಕೆ ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡಿದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನೋಡೋಣ. ಲಿಖನ, ಇದನ್ನು ಪ್ರಥಮ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಕ್ರಿಯಾರೂಪದಲ್ಲಿ ಬರೆದಾಗ ಲಿಖಾನ ಅಂತಾಗುತ್ತೆ. ಲಿಖನ, इसका प्रथम प्रेरणार्थक क्रिया रूप क्या होता है? लिखाना. और इसका द्वितीय प्रेरणार्थक क्रिया रूप क्या होता है? लिखवाना. मिलना शब्द का प्रथम प्रेरणार्थक क्रिया रूप मिलाना और द्वितीय प्रेरणार्थक क्रिया रूप मिलवाना ಅಂತಾಗುತ್ತೆ. ಛೇಡನ, ಇದು ಕ್ರಿಯಾ ಶಬ್ದ ಆಗಿದ್ದು ಇದರ ಪ್ರಥಮ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಕ್ರಿಯಾರೂಪ ಛಿಢಾನ ಅಂತಾಗುತ್ತೆ. ದ್ವಿತೀಯ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಕ್ರಿಯಾರೂಪ ಛಿಡವಾನ ಅಂತಾಗುತ್ತದೆ. ಭೇಜನ, ಇದು ಕ್ರಿಯಾ ಶಬ್ದವಾಗಿದ್ದು ಇದರ ಪ್ರಥಮ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಕ್ರಿಯಾರೂಪ ಬಿಝಾನ ಅಂತಾಗುತ್ತೆ. ದ್ವಿತೀಯ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಕ್ರಿಯಾರೂಪ ಬಿಝವಾನ ಅಂತಾಗುತ್ತೆ. ಸೋನಾ, ಇದು ಒಂದು ಕ್ರಿಯಾ ಶಬ್ದ. ಈ ಶಬ್ದದ ಪ್ರಥಮ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಕ್ರಿಯಾರೂಪ ಮಿಲಾನ ಸುಲಾನ. ಸೋನಾ ಇದು ಕ್ರಿಯಾ ಶಬ್ದ. ಇದರ ಪ್ರಥಮ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಕ್ರಿಯಾ ಶಬ್ದ ಸುಲಾನ. ದ್ವಿತೀಯ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಕ್ರಿಯಾ ಶಬ್ದ ಸುಲ್ವಾನ. ಹಾಗೆಯೇ ರೋನಾ, ರುಲಾನ, ರುಲ್ವಾನ. ರುಲಾನ ಪ್ರಥಮ प्रेरणार्थक क्रिया रूप, रुलवाना द्वितीय प्रेरणार्थक क्रिया रूप. अदर हागे पीना, यहाँ एक क्रिया शब्द है और इसका प्रथम प्रेरणार्थक क्रिया रूप पिलाना होता है और द्वितीय प्रेरणार्थक क्रिया रूप पिलवाना होता है. सीना, यहाँ एक क्रिया शब्द है और इसका प्रथम प्रेरणार्थक क्रिया रूप होता है सिलाना और द्वितीय प्रेरणार्थक क्रिया रूप होता है सिलवाना. तो बच्चों अब हम इस पाठ में निहित लिंग, वचन और प्रेरणार्थक क्रिया इन सब के बारे में जानकारी प्राप्त कर चुके हैं. तो आइए अब हम देखते हैं इस पाठ में आए हुए विलोम शब्दों के बारे में. ವಿಲೋಮ ಶಬ್ದ ಅಂದರೆ ವಿರುದ್ಧಾರ್ಥಕ ಪದಗಳು. ಈವರೆಗೂ ನಾವು ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ಬಂದಿರುವಂತಹ ಲಿಂಗ, ವಚನಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿರುವಂತಹ ಶಬ್ದಗಳನ್ನು ನೋಡಿದ್ವಿ. ಅದಾದ ನಂತರ ಪ್ರೇರಣಾರ್ಥ ಕ್ರಿಯೆಯ ಬಗ್ಗೆಯೂ ಸಹ ನೋಡಿ, ಆ ಶಬ್ದಗಳು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಪ್ರಥಮ ಪ್ರೇರಣಾರ್ಥ ಕ್ರಿಯಾ ರೂಪದಲ್ಲಿ ಬರೆದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ದ್ವಿತೀಯ ಪ್ರೇರಣಾರ್ಥ ಕ್ರಿಯಾ ರೂಪದಲ್ಲಿ ಬರೆದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನೋಡಿದ್ವಿ. ಹಾಗಿದ್ರೆ ಈಗ ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ವಿಲೋಮ ಶಬ್ದಗಳ ಬಗ್ಗೆಯೂ ಸ್ವಲ್ಪ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ಳೋಣ. भीतर, इसका अर्थ होता है भीतर. इसका विलोम शब्द बनता है बाहर. ಇದರ ಕನ್ನಡದ ಅರ್ಥ ಒಳಗಡೆ. ಭೀತರ್ ಅಂದರೆ ಒಳಗಡೆ, ಬಾಹರ್ ಅಂದರೆ ಹೊರಗಡೆ. ಹಾಗೆಯೇ निकट, इस शब्द का विलोम शब्द होता है दूर. और प्रिय, इस शब्द का विलोम शब्द होता है अप्रिय. स्वस्थता, इस शब्द का विलोम शब्द होता है अस्वस्थता. और उपयोगी, इस शब्द का विलोम शब्द होता है अनुपयोगी. और उचित, इस शब्द का विलोम शब्द होता है अनुचित. और होश, इस शब्द का विलोम शब्द होता है बेहोश. तो बच्चों अब हम इस पाठ में आए हुए विलोम शब्दों के बारे में भी जानकारी प्राप्त कर चुके हैं. तो बच्चों आइए अब हम देखते हैं समानार्थक शब्द यानी पर्यायवाची शब्द. इस पाठ में आए हुए समानार्थक शब्दों के बारे में भी कुछ जानकारी प्राप्त कर लेते हैं. घात, घात शब्दದ ಕನ್ನಡದ ಅರ್ಥ ಶರೀರ ಅಂತಾಗುತ್ತೆ. अब हम देखते हैं घात शब्द के लिए कौन कौन से समानार्थक शब्द आते हैं. तो घात शब्द का पर्यायवाची शब्द है शरीर और देह. ಶರೀರ ಮತ್ತು ದೇಹ ಇವೆರಡು ಘಾತ್ ಅನ್ನೋ ಪದದ ಸಮಾನಾರ್ಥಕ ಪದಗಳು. ಆಹಾರ,
इसका पर्यायवाची शब्द यानी समानार्थक शब्द होते हैं भोजन और खाना, ಆಹಾರ. ಈ ಪದದ ಸಮಾನಾರ್ಥಕ ಪದಗಳು ಭೋಜನ್ ಮತ್ತು ಖಾನ ಅಂತ ಆಗುತ್ತೆ. ವಿಸ್ಮಯ ಈ ಪದದ ಸಮಾನಾರ್ಥಕ ಪದಗಳು ಆಶ್ಚರ್ಯ ಮತ್ತು ಅಚರಜ್. ಹಾಗೆಯೇ ಹಿಮ್ಮತ್ ಶಬ್ದದ ಸಮಾನಾರ್ಥಕ ಪದಗಳು ಧೈರ್ಯ ಮತ್ತು ಸಾಹಸ್. ಖೋಜ್ ಈ ಪದದ ಸಮಾನಾರ್ಥಕ ಪದಗಳು ಢೂಂಢ್ ಯಾ ತಲಾಶ್. ಢೂಂಢ್ ಔರ್ ತಲಾಶ್. ಖೋಜ್ ಶಬ್ದದ ಸಮಾನಾರ್ಥಕ ಪದಗಳು ढूंढ ಮತ್ತು ತಲಾಶ್. अधिक इस शब्द का पर्यायवाची यानी समानार्थक शब्द होते हैं ज़्यादा और बहुत. अधिक ಪದದ समानार्थक ಪದಗಳು ज़्यादा ಮತ್ತು बहुत. इच्छा इस शब्द के समानार्थक पद होते हैं आशा और उम्मीद. काम शब्द का समानार्थक शब्द है क्रिया और कर्म. तो बच्चों अब हम इस पाठ में आए हुए लिंग, वचन, प्रेरणार्थक क्रिया, विलोम शब्द और समानार्थक शब्द इन सारे अंशों को बहुत ही अच्छी तरह से जान चुके हैं. और मैं अंत में कहना चाहती हूँ और इस पाठ का संदेश भी वही है, प्यार दे दो प्यार मिलेगा, हंसता जीवन सुंदर लगेगा. अर्थात हमें प्यार देना चाहिए, हम सभी के साथ स्नेह भाव से रहना चाहिए, प्राणी हो या मनुष्य. हम जिस तरह दूसरों को प्यार देते हैं वे भी उसी तरह हमें प्यार देते हैं, तब हमारा जीवन सदा सुंदर रहेगा. क्योंकि हम दूसरों को प्यार देते हैं तो हम सदा हमारे जीवन में हंसते ही रहते हैं. हमारे जीवन में उस समय दुख या चिंता को स्थान नहीं रहता है, तब हमारा जीवन सुंदर ही रहेगा, सुंदर ही लगेगा. ಮಕ್ಕಳೇ, ಈ ಪಾಠದ ಮೂಲಕ ನಾವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರುವಂಥ ಒಂದು ಮುಖ್ಯವಾದ ಅಂಶ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಪ್ಯಾರ್ ದೇ ದೋ ಪ್ಯಾರ್ ಮಿಲೇಗ. ನಾವು ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಬೇರೆಯವರಿಗೆ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟರೆ ಅದೇ ಪ್ರೀತಿ ನಮಗೂ ಸಹ ಲಭ್ಯವಾಗುತ್ತೆ. ನಾವು ಬೇರೆಯವ್ರ ಜೊತೆಗೆ ಹೇಗಿರ್ತೀವಿ ಅನ್ನೋದು ಬಹುಮುಖ್ಯವಾಗುತ್ತೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಮನುಷ್ಯರಾಗಿರಲಿ ಪ್ರಾಣಿಗಳಾಗಿರಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಹ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಹಂಚೋದನ್ನು ಕಲಿಬೇಕು. ನಾವು ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಹಂಚಿದಾಗ ಮಾತ್ರ ನಾವು ಯಾವ ರೀತಿಯ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಹಂಚಿರ್ತೀವೋ, ಬೇರೆಯವ್ರ ಜೊತೆ ಯಾವ ರೀತಿಯ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡಿರ್ತೀವೋ ಅದೇ ರೀತಿಯ ಫಲ ನಮಗೂ ಸಹ ಲಭ್ಯವಾಗುತ್ತೆ. ನಾವು ಬೇರೆಯವರಿಗೆ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ತೋರಿಸಿದರೆ ಅದೇ ಪ್ರೀತಿ ನಮಗೂ ಸಹ ಲಭ್ಯವಾಗುತ್ತೆ. ತಬ್ ಹಸ್ತಾ ನಮ್ಮ ಜೀವನ ಯಾವಾಗಲೂ ಅಂದರೆ ನಾವು ಬೇರೆಯವರಿಗೆ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಾಗ ಬೇರೆಯವರು ಸಹ ನಮಗೆ ಪ್ರೀತಿಯನ್ನೇ ಕರುಣಿಸ್ತಾರೆ. ಆಗ ನಮ್ಮ ಜೀವನ ಸುಂದರವಾಗಿರುತ್ತೆ. ನಾವು ಸದಾ ನಗ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. ನಗು ಎಲ್ಲಿರುತ್ತೋ ಅಲ್ಲಿ ಚಿಂತೆಗೆ ಜಾಗವಿಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ನಗು ಜೀವನದಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಮನುಷ್ಯನ ದೇಹದಲ್ಲಿ ಒಂದು ಹೊಸ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಹುಟ್ಟಾಕುತ್ತೆ, ಭರವಸೆಯನ್ನು ಹುಟ್ಟಾಕುತ್ತೆ. ಆಗ ನಾವು ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚು ಶಕ್ತಿವಂತರಾಗ್ತೀವಿ, ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚು ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸವನ್ನು ಹೊಂದ್ತೀವಿ. ಆಗ ಹೆಚ್ಚು ಹೆಚ್ಚು ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗುತ್ತೆ. ಆದರೆ ಚಿಂತೆ ಅಥವಾ ದುಃಖ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಆ ಶಕ್ತಿಯನ್ನು ತಂದು ಕೊಡೋದಿಲ್ಲ. ಚಿಂತೆಗೂ ಮತ್ತು ಚಿತೆಗೂ ಇರುವಂಥ ಒಂದೇ ಒಂದು ವ್ಯತ್ಯಾಸ ಅಂದರೆ ಒಂದು 0. ಚಿಂತೆ ಮನುಷ್ಯನನ್ನು ಚಿತೆಗೇರುವ ಹಾಗೆ ಮಾಡುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಚಿಂತೆಯನ್ನು ಮಾಡದೆ, ದುಃಖವನ್ನು ಪಡದೆ, ಬೇರೆಯವರಿಗೆ ಕೆಡಿತನ್ನು ಹೇಗೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ದೇನೆ ಬೇರೆಯವರಿಗೆ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಒಳ್ಳೆಯ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ನಮ್ಮ ಕೈಲಾದ ಮಟ್ಟಿಗೆ ಸಹಾಯವನ್ನು ಅವರಿಗೆ ಮಾಡ್ತಾ ನಾವು ಸಹ ಅವರನ್ನೂ ಸಹ ಸಂತೋಷದಿಂದ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡೋಣ. ನಾವು ಸಹ ಸಂತೋಷದಿಂದಿರೋಣ. ಆಗ ಎಲ್ಲರೂ ಸಹ ಇಡೀ ಜಗತ್ತೇ ಸಂತೋಷದಿಂದಿರಲೇ ಸಾಧ್ಯವಾಗುತ್ತೆ. ಯಾವಾಗ ನಾವು ಸಂತೋಷದಿಂದಿರ್ತೀವೋ, ನಗ್ತಾ ಇರ್ತೀವೋ ಆಗ ನಮ್ಮ ಜೀವನವೂ ಸಹ ಅಷ್ಟೇ ಸುಂದರವಾಗಿರುತ್ತೆ. ನಮ್ಮ ಜೀವನ ಸುಂದರವಾಗಿರಬೇಕು, ಸದಾ ನಾವು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿರಬೇಕು ಅಂದರೆ ಪ್ರೀತಿ ಹಂಚೋದನ್ನು ಕಲಿಬೇಕು, ಸದಾ ನಗ್ತಾ ಇರೋದನ್ನು ಕಲಿಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ಚಿಂತೆ ಇಲ್ಲದ ಮನುಷ್ಯನೇ ಇಲ್ಲ.
ಎಲ್ಲರ ಜೀವನದಲ್ಲೂ ಸಹ ಚಿಂತೆ ಬರುತ್ತೆ, ದುಃಖಗಳು ಬರ್ತವೆ, ಸಮಸ್ಯೆಗಳು ಬರ್ತವೆ. ಅವೆಲ್ಲವುಗಳನ್ನು ಪರಿಹಾರ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಯಾವಾಗ? ನಾವು ಅದರಿಂದ ಕೊರಗಿದಾಗ ಅಲ್ಲ, ನಮಗೆ ಇದನ್ನು ಎದುರಿಸೋ ಶಕ್ತಿ ಇದೆ ಅನ್ನೋ ಒಂದು ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸದೊಂದಿಗೆ ನಗ್ನಗ್ತಾ ನಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ನಾವು ಬಗೆಹರಿಸ್ಕೊಳ್ಬಹುದು. ಆದ್ದರಿಂದ ಸದಾ ನಗ್ತಾ ಇರೋಣ, ಸಂತೋಷದಿಂದಿರೋಣ. ಈ ಪಾಠದಲ್ಲಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಅಂಶಗಳನ್ನು ನೀವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಈ ಪಾಠವನ್ನು ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಮಕ್ಕಳೇ. ಮತ್ತೆ ನಾವು ಮತ್ತೊಂದು ಪಾಠದೊಂದಿಗೆ ನಾಳೆ ಭೇಟಿಯಾಗೋಣ. ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು.